नमस्कार मित्रांनो. आज आपले श्री प्रकाश सर काही कारणास्तव आपले हे लाईव्ह सेशन अटेंड करू शकत नाहीयेत. त्यामुळे त्याची होस्ट करण्याची जबाबदारी ही माझ्यावर आलेली आहे. आणि आपले जे वक्ते आहेत ते आहेत सी रितिका तोडमल, म्हणजे आमच्या सौ यांचेच आज लाईव्ह सेशन आहे. त्यामुळे असं काही नवीन आज काही वाटत नाही की आपण कोणाला होस्ट करतोय. तर तुम्ही सर्वांना माहितीच असेल की आता सध्या एक आपलं इन्कम टॅक्स भरण्याचा जो सीझन आहे तो आहे. आणि त्याची ड्यू डेट ही आता ह्या डिसेंबरच्या शेवटपर्यंत येऊन ठेपलेली आहे, जी इंडिव्हिज्युअलसाठी आहे. तर त्याच अनुषंगावर आपण हे लाईव्ह सेशन आपण ठेवत आहोत, जेणेकरून जे लोक इन्कम टॅक्स रिटर्न भरतायत त्यांनी कोणती खबरदारी घेतली पाहिजे ह्यावर सी रितिका तोडमल आपणास पूर्णतः गायडन्स देतील. त्यासाठी त्यांनी एक पीपीटी बनवलेली आहे. ती पीपीटी ही ते आपल्याला त्यामार्फत शेअर करतील आणि त्याविषयी आपल्याला पूर्णपणे नॉलेज ते आपल्याला देणार आहेत. तर मित्रांनो, कोणत्याही प्रकारची वेळ न दवडता मी हे जे सेशन आहे ते श्री सौ रितिका तोडमल यांना मी हँडओव्हर करतो आणि सेशन चालू करण्यासाठी त्यांना आग्रह करतो. फक्त 2 मिनिटांचा वेळ द्या. थँक्यू अक्षय सर आणि MVS परिवार मला ही संधी दिल्याबद्दल. मी सीए रितिका तोडमल. आज आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरताना काय खबरदारी घ्यावी, काय प्रिकॉशन्स घ्यावे याबद्दल चर्चा करणार आहोत. यापूर्वी मी एक जीएसटी वरही प्रेझेंटेशन दिलेलं आहे. तीही तुम्ही रेफर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळेल. त्यात काय क्वेरीज असतील तर आय एम शुअर की तुम्ही ते प्रेझेंटेशन पाहिल्यावर तुमचे ते सॉल्व्ह होतील. इफ नॉट, तुम्ही मला कधीही कॉल किंवा ईमेल करू शकता. सो वेळ न घालवता लेट्स स्टार्ट विथ द इन्कम टॅक्स प्रेझेंटेशन. सो इन्कम टॅक्स हा 7 लोकांना टोटल ऍप्लिकेबल असतो. म्हणजे इंडिव्हिज्युअल असो, कंपनी असो, पार्टनरशिप असो, सगळ्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरणं गरजेचं असतं. काही लोकांना अशी क्वेरी असते की माझ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने किंवा माझ्या पार्टनरशिप फर्मनी ऑलरेडी इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला आहे, तर मी पण भरायचा का? तर त्याचं उत्तर आहे येस. भलेही कंपनीने रिटर्न त्यांचा भरला आहे, पण ऍज अ डिरेक्टर किंवा ऍज अ पार्टनर इन अ फर्म तुम्ही तुमचा इंडिव्हिज्युअल रिटर्न भरणं आवश्यक आहे. सो या 7 लोकांना, इंडिव्हिज्युअल, पार्टनरशिप, कंपनी, एओपी वगैरे अजून असे आहेत, त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरणं गरजेचं आहे. नेक्स्ट, इन्कम टॅक्स हे टोटल 5 हेड्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. तर पहिला आहे सॅलरी इन्कम. जे लोक सॅलरी अर्न करतात, त्यांचे एम्प्लॉयर त्यांना सॅलरी देतात, ते इन्कम जो येतो ते अंडर द हेड सॅलरी ह्याच्यात त्यांना दाखवावा लागतो. नेक्स्ट आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. जर तुमच्या नावावर काही हाऊस प्रॉपर्टी असेल, त्याच्यातून तुम्हाला काही रेंटल इन्कम येत असेल, तर तो इन्कम तुम्हाला हा इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी मध्ये दाखवायचा असतो. नेक्स्ट आहे कॅपिटल गेन. कॅपिटल गेन म्हणजे तुम्ही काही प्रॉपर्टी विकली किंवा तुम्ही शेअर्स मध्ये ट्रेडिंग करत असाल किंवा तुम्ही म्युच्युअल फंड विकले, तर त्याच्यावर जो तुम्ही प्रॉफिट कमवता तो कॅपिटल गेन मध्ये येतो. तुमचा काही बिझनेस असेल किंवा तुम्ही प्रोफेशनल असाल, जसं चार्टर्ड अकाउंटंट, डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट,
तर तुम्ही प्रॉफिट्स अँड गेन्स फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन या अंडर तुमचा ITR भरता. अँड लास्ट आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. म्हणजे या 4 हेड्स, पहिले जे 4 सोर्सेस ऑफ इन्कम आपण पाहिले, त्यात जर तुमचा कोणताही इन्कम बसत नसेल तर तुम्ही अदर सोर्सेस मध्ये तुमचा इन्कम दाखवू शकता. सो तुम्ही कोणत्याही प्रकारचं इन्कम किंवा प्रॉफिट जर कमवलं त्यावर टॅक्स भरणं गरजेचं आहे या कोणत्याही 5 हेड्स मध्ये. आपण हे 5 हेड्स एकदम इलॅबोरेटली डिटेलमध्ये एक एक बघणार आहोत. काही लोकांना असं डाऊट असतो की मी बिझनेस करतोय पण साइड बाय साइड मी सॅलरी पण अर्न करतोय, सो मी कोणताही एक इन्कम दाखवलं तर चालेल का? तर आन्सर इज नो. जेवढे तुम्ही इन्कम कमवताय, सॅलरी असेल तर सॅलरीची अंडर दाखवा, बिझनेस असेल तर बिझनेस, त्या व्यतिरिक्त जर तुमचा हाऊस प्रॉपर्टी असेल त्याचं काही रेंटल इन्कम असेल तर तुम्हाला तेही दाखवावं लागतो. पाचीच्या पाची हेड्स मध्ये इन्कम दाखवलं तरी चालेल, एकदम भरभरून टॅक्स भरा, काही हरकत नाही. ओके, सो सॅलरी. आता आपण फर्स्ट हेड बघू, सॅलरी. सॅलरी इन्कम हा कुठून जनरेट होत असतो? जर आपण एकाकडे जर आपण नोकरी करत असो तर तो आपला एम्प्लॉयर असतो, आपला बॉस आपला एम्प्लॉयर असतो आणि आपण त्याचे एम्प्लॉई असतो. ते आपल्याला एनी काइंड ऑफ रिसीट्स जे होतात त्या एम्प्लॉयर कडून, भलेही ते जुनी सॅलरी त्यांनी आता दिलेली आहे, कोरोना पिरियड मध्ये काही लोकांना सॅलरी उशिरा मिळाली आहे, सो जुनी सॅलरी आता मिळाली आहे, किंवा मी काही ऍडव्हान्स सॅलरी घेतलेली असेल, किंवा मला बोनस जर मिळाला, पेन्शन मिळाला, तर हे काही पण गोष्टी जे मला एम्प्लॉयर कडून भेटतात, त्यांनी जर मला एक कार दिली वापरायला फ्री मध्ये, तर ते पण माझी एक काइंड ऑफ परक्विजिट झाली. तर एनी काइंड ऑफ रिसीट्स जे तुम्हाला एम्प्लॉयर कडून मिळतात ते सर्व या सॅलरी हेड मध्ये टॅक्सेबल असतात. पण एक एक गोष्ट लक्षात ठेवा की सॅलरी हे खूप वेगवेगळ्या भागांमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले आहे, त्याचे बरेच कंपोनेंट्स आहेत. त्यातले काही कंपोनेंट्स वर टॅक्स असतो आणि काही कंपोनेंट्स वर टॅक्स नसतो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही हे बघायला पाहिजे की कोणत्या अलाउन्सेस किंवा कोणत्या भागांवर टॅक्स नाहीये आणि ते तुम्ही बरोबर एक्सेम्पशन क्लेम करून तुमचा टॅक्स कमी करू शकता. एक सिंपल एक्झाम्पल देते, हाऊस रेंट अलाउन्स. मोस्टली सगळ्या एम्प्लॉईजला हा अलाउन्स असतोच, हाऊस रेंट अलाउन्स. जर तुम्हाला 10,000चा हाऊस रेंट अलाउन्स मिळत असेल, त्यातलं काही कंपोनंट टॅक्स फ्री असतो, ज्याच्यावर टॅक्स अप्लिकेबल नसतो, तुम्ही एक्झेम्पशन म्हणून तो क्लेम करू शकता. आणि जर तुम्ही ते एक्झेम्पशन म्हणून क्लेम केलं तर तुमचा टॅक्स वाचेल, किंवा ऑलरेडी डिडक्ट झाला असेल तर तो तुम्हाला रिफंड मिळेल तुमच्या बँकेत जेव्हा तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरता. सो हे एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवायची आहे की काही अलाउन्सेस किंवा डिडक्शन जे इन्कम टॅक्सनी अलाव केलेत ते तुम्ही नक्कीच तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये घ्यावे आणि त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा. त्याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला हाऊस रेंट अलाउन्स दिलेला आहे. असे बरेच काही अलाउन्सेस आहेत. आपण आता सगळ्या डिटेलमध्ये गेलो, किती मिळतात, कसं कॅल्क्युलेशन आहे, तर मग आपण हा सेमिनार कधीच संपवणार नाही. सो इथे मी फक्त तुम्हाला एक समरी सांगत आहे. नेक्स्ट, सॅलरी रिटर्न भरताना तुमचा एम्प्लॉयर तुम्हाला एक फॉर्म 16 देतो. फॉर्म 16 म्हणजे एक समराइज स्टेटमेंट आहे, एक समरी आहे तुमच्या पूर्ण सॅलरी इन्कमची फॉर अ पर्टिक्युलर इयर. एका वर्षाचा तुम्हाला एक समरी दिला जातो, ज्याच्यात तुमची पूर्ण सॅलरी येते, HRA एक्झेम्पशन्स येतात, डिडक्शन्स येतात आणि फायनल त्याच्यात एक टॅक्स कॉम्प्युट केलेला असतो, किंवा जेवढं त्यांनी टॅक्स डिडक्ट केलाय तुमच्या सॅलरी मधून तोही तिथे दिसतो. जर तुमच्या एम्प्लॉयरने तुम्हाला फॉर्म 16 दिला नाही तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार नाही का? आन्सर इज येस, तुम्हाला भरता येईल. फॉर्म 16 शक्यतो मोठे कंपनीज देतातच, पण जर कोणत्याही एम्प्लॉयरने तुम्हाला फॉर्म 16 इश्यू केला नाही तरी तुम्हाला तुमच्या मंथली पे स्लिप्स ह्यांचं रेफरन्स यूज करून तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरता येईल. तुमचा जेवढं टॅक्स तुमच्या एम्प्लॉयरनी डिडक्ट केलेला आहे तो तुमच्या पेस्लिप मध्येही दिसतो. आणि तुमच्या इन्कम टॅक्स पोर्टलला जर तुम्ही लॉग इन केलं, तुम्हाला एक नवीन लॉग इन क्रिएट करावा लागतो, पासवर्ड टाकावा लागतो, आणि त्या लॉग इन मध्ये तुमचा 26AS फॉर्म 26AS हा दिसतो, ज्याच्यावर तुमच्या एम्प्लॉयरनी किती टॅक्स डिडक्ट केलाय ते तिथे रिफ्लेक्ट होतो. एक सॅम्पल आहे माझ्याकडे फॉर्म 16 चा, जो आपण एंडला एकदा रेफर करू, एकदा थोडे बेसिक्स कन्सेप्ट झाल्यावर. एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सॅलरी रिटर्न भरताना लक्षात ठेवायची आहे. जर कोणीही एका फिनान्शियल इयर मध्ये, फिनान्शियल इयर म्हणजे काय,
जो 1 एप्रिल 2020 ला सुरू होतो आणि 31 मार्च 2021 ला संपतो. एप्रिल पासून मार्च पर्यंत हा आहे 12 महिन्यांचा एक फिनान्शियल इयर. जर तुम्ही एका फिनान्शियल इयर मध्ये जॉब चेंज केला असेल, काही महिने एका एम्प्लॉयर कडे काम केलं, ते जॉब सोडलं आणि नंतर दुसऱ्या एम्प्लॉयर कडे कामाला गेलं, सो एका फिनान्शियल इयर मध्ये तुमचे 2 फॉर्म 16 येतात, कारण 2 एम्प्लॉयर. तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरताना मोस्टली टॅक्स पे करायची वेळ येणार आहे. त्यावेळेला तुम्ही घाबरायची काहीच गरज नाहीये. जर तुम्हाला टॅक्स पेबल आलं तर तुम्ही पे करू शकता. फक्त तुम्ही एक काळजी घ्या की तुमचे सगळे डिडक्शन्स आणि एक्झेम्पशन्स कन्सिडर केले आहेत का. जर हे टॅक्सेस पे करण्याची वेळ तेव्हा न यावी असं तुम्हाला वाटतं, तर तुम्ही एक खबरदारी अशी घेऊ शकता की जेव्हा तुम्ही जॉब चेंज करता किंवा जॉब स्विच करता, तर तुम्ही तुमच्या न्यू एम्प्लॉयरला, जो तुमचा नवीन एम्प्लॉयर आहे, त्याला तुम्ही जुन्या एम्प्लॉयरचे जेवढी सॅलरीचे डिटेल्स आहे, जर त्यांनी फॉर्म 16 दिला तर फॉर्म 16, पे स्लिप दिली तर पे स्लिप, सर्व तुमचा जो इन्कम जुन्या एम्प्लॉयर कडून येतोय तो सगळं तुमच्या नवीन एम्प्लॉयरला इन्फॉर्म करा, जेणेकरून न्यू एम्प्लॉयर जो आहे तो त्याच्या फॉर्म 16 मध्ये सॅलरी फ्रॉम प्रिव्हियस एम्प्लॉयर हा एक पार्ट त्याच्यात इन्क्लूड करेल आणि शक्यतो तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरताना टॅक्स पेएबल येणार नाही. टॅक्स पेएबल यायचे भरपूर कारण आहेत. ते कसे वाचवायचे, त्याचे एक्झेम्पशन्स कसे घ्यायचे, डिडक्शन्स कसे घ्यायचे, हे पूर्ण इन्कम टॅक्स मध्ये दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक HRA सांगितलं आहे. जरी तुमच्या फॉर्म 16 मध्ये तुमच्या एम्प्लॉयरनी एक्झेम्पशन्स म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स किंवा चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स असे बरेच एक्झेम्पशन्स जर त्यांनी कन्सिडर केले नाही, किंवा जे डिडक्शन्स आहेत, तुम्ही लाईफ इन्शुरन्स भरता, मेडिक्लेम भरता, ह्याचे डिडक्शन्स जरी तुमच्या एम्प्लॉयरनी फॉर्म 16 मध्ये घेतले नाही, तरी काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. जेव्हा तुम्ही तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न भरता तेव्हा तुम्ही हे सगळे डिडक्शन्स आणि एक्झेम्पशन्स क्लेम करू शकता आणि जेवढा तुमचा एक्स्ट्रा टॅक्स डिडक्ट केलेला आहे तो तुम्ही रिफंड क्लेम करू शकता. हा एक बेनिफिट आहे इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा. सो फॉर्म 16 मध्ये भलेही काही इन्क्लूड केलं नाहीये, स्टील जेव्हा तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरता तेव्हा तुम्ही हे सगळे डिडक्शन्स क्लेम करून बेनिफिट घेऊ शकता. नेक्स्ट हेड आहे आपलं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. या हेडचं इन्कम जनरेट कधी होतो, जेव्हा तुमच्या नावावर काही प्रॉपर्टी असेल. जेव्हा तुमच्या नावावर काही प्रॉपर्टी आहे आणि तुम्ही ते रेंट आउट केली, रेंटवर दिली, भाड्याने दिली, तर तो जे भाडा तुम्हाला मिळतो किंवा जे रेंट तुम्हाला त्या प्रॉपर्टी मधून येतो ती तुमची इन्कम झाली फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आता या इन्कम मध्ये पण 3 प्रकारचे डिडक्शन्स दिलेले आहेत. तर सर्वात पहिला आहे म्युनिसिपल टॅक्स किंवा प्रॉपर्टी टॅक्स. तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीवर टॅक्स भरता, त्याची रिसीट तुम्हाला जनरेट होते आणि तेवढ्या अमाऊंटचं तुम्ही डिडक्शन क्लेम करू शकता. सेकंड आहे, तुम्ही जर त्या प्रॉपर्टीवर हाऊसिंग लोन घेतला असेल तर तुम्ही त्याचे मंथली EMI भरता. EMI मध्ये 2 कंपोनेंट असतात, एक प्रिन्सिपल, दुसरा इंटरेस्ट. तर तो जो इंटरेस्ट कंपोनेंट तुम्ही त्या प्रॉपर्टीवर भरता त्याचा तुम्ही डिडक्शन इकडे घेऊ शकता इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी मध्ये. समजा तुमचं रेंटल इन्कम असेल 20,000 रुपये पर मंथ, सो ते जातो 2,40,000 पर इयर. त्याच्यातून समजा तुम्ही 10,000 रुपयाचं प्रॉपर्टी टॅक्स भरलं आणि इंटरेस्ट ऑन हाऊसिंग लोन समजा तुम्ही 2 लाख भरलं असेल, तर हे 10,000 पण त्या 2,40,000 मधून वजा होणार आणि इंटरेस्ट जे तुम्ही 2 लाख भरले ते पण त्या इन्कम मधून वजा होणार आणि फ्लॅट स्टँडर्ड 30% डिडक्शन इन्कम टॅक्सने दिलेला आहे. आता ह्यात तुम्हाला असा प्रश्न असतो की जर आम्ही त्या हाऊस प्रॉपर्टीवर क्लिनिंग केलं असेल किंवा आम्ही मंथली सोसायटीला मेंटेनन्स चार्जेस भरतो किंवा आम्ही पेंटिंग केलं आहे, असं आम्ही काही खर्च केलाय, तर ते आम्ही डिडक्शन म्हणून कमी करू शकतो का, क्लेम करू शकतो का? तर आन्सर आहे नाही. त्याचं कारण हे आहे की 30%चा ऑलरेडी तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शन दिलेला आहे. तुम्ही खर्च केला असेल तरी ठीक, नसेल केला तरी ठीक, तुम्ही हा 30%चा डिडक्शन घेऊ शकता, कारण इन्कम टॅक्सने अज्युम केलंय की तुम्ही हाऊस प्रॉपर्टीसाठी काहीतरी खर्च करत राहता. ओके, सो हे 3 प्रकारचे डिडक्शन्स तुम्हाला दिलेले आहेत, जे रेंटल इन्कम मधून वजा होणार आणि फायनल जो आकडा राहील त्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. आता दुसरा प्रश्न असा आहे की जर ती प्रॉपर्टी मी रेंटवर दिलीच नाही, मी स्वतः तिथे राहतो, तर मला काही रेंटल इन्कम नाही, त्यावेळेला भलेही तुम्ही तिथे राहता आणि त्या घरावर तुम्ही जर हाऊसिंग लोन घेतला असेल
तर तुमचं रेंटल इन्कम 0 आहे, पण तरी पण तुम्ही त्यातून इंटरेस्ट ऑन हाऊसिंग लोन वजा करू शकता आणि जो फायनल आकडा येईल तो मायनस मध्ये येईल. फॉर एक्झाम्पल, रेंटल इन्कम आहे 0, इंटरेस्ट ऑन हाऊसिंग लोन मी भरतीये 2,10,000, पण जर मी त्या घरात स्वतः राहतीये तर मी मॅक्सिमम 2 लाखापर्यंतचाच इन्कम फ्रॉम 2 लाखापर्यंतच मी फक्त इंटरेस्ट ऑन हाऊसिंग लोनचं डिडक्शन क्लेम करू शकते. हे मॅक्सिमम त्यांनी 2 लाखचाच बेनिफिट दिला आहे जर मी तिथे स्वतः राहतीये तर. जर रेंटेड आउट असेल तर तुम्ही जेवढा ऍक्च्युअल इंटरेस्ट पे केलाय तेवढं तुम्हाला डिडक्शन मिळेल. सो जर सेल्फ ऑक्युपाइड असेल, सेल्फ ऑक्युपाइड म्हणजे मी स्वतः राहतीये, तो रेंटल इन्कम 0 आहे आणि इंटरेस्ट ऑन हाऊसिंग लोन 2 लाख आहे, तर 0 मधून 2 लाख वजा केल्यावर माझं फायनल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी येतो -2 लाख. तर हा -2 लाखचं काय करू शकतो? आता जर मी सॅलरी कमवतीये आणि माझं सॅलरीचं इन्कम 10 लाख रुपये आहे, त्यातून हे 2 लाख रुपये वजा होतात आणि मला फक्त 8 लाखावरच टॅक्स भरावा लागतो. हा फायदा आहे हाऊसिंग लोन काढायचा. सो जर तुम्ही हाऊस प्रॉपर्टी घ्यायचा विचार करत असाल तर नक्कीच हाऊसिंग लोन काढा, कारण हाऊसिंग लोनचं रेट ऑफ इंटरेस्ट पण बराच कमी आहे आणि इन्कम टॅक्सचे भरपूर फायदे आहेत हाऊस प्रॉपर्टीचं लोन घेतला. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यावी जेव्हा तुम्ही ह्या बेनिफिटचा फायदा घेताय, की जर तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन हाऊस प्रॉपर्टी वर लोन घेतला तर तुम्हाला त्या अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीचा इंटरेस्टचा जो बेनिफिट आहे तो तोपर्यंत मिळत नाही जोपर्यंत त्या प्रॉपर्टीचा तुम्हाला ताबा मिळत नाही. एकदा त्या प्रॉपर्टीचा तुम्हाला ताबा मिळाला त्याच्यानंतर तुम्ही जो प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट आहे, म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शनच्या वेळेसचा जो इंटरेस्ट आहे, तो इंटरेस्टचा बेनिफिट तुम्ही नंतर घेऊ शकता ताबा मिळाल्यानंतर. सो तुमचा इंटरेस्ट हा वाया जात नाही, फक्त आता मिळण्याऐवजी तुम्हाला तो नंतर मिळतो. सो ही एक गोष्ट तुम्ही फक्त लक्षात ठेवावी. नेक्स्ट आहे कॅपिटल गेन. कॅपिटल गेन हा शब्द खूप मोठा वाटतो, पण त्यात फक्त एक असं आहे की जर तुम्ही काही प्रॉपर्टी किंवा ऍग्रिकल्चरल लँड जर तुम्ही सेल केली, विकली आणि त्यावर तुम्ही काही प्रॉफिट कमवला तर त्याच्यावर तुम्हाला टॅक्स येतो. त्या प्रॉफिटला कॅपिटल गेन म्हणतात. आता यात 2 प्रकारची गोष्ट आहेत, एक शॉर्ट टर्म आणि दुसरं लॉंग टर्म. जर तुम्ही एक प्रॉपर्टी किंवा ऍग्रिकल्चरल लँड हे 3 वर्षाच्या आत विकलं, घेतल्यानंतर विदिन 3 इयर्स 36 मंथ्स जर तुम्ही ते सेल केलं तर तुम्हाला त्याच्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ऍप्लिकेबल होतो आणि 3 वर्षाच्या नंतर तुम्ही ते विकलं तर त्याच्यावर लॉंग टर्म कॅपिटल गेन ऍप्लिकेबल होतो. आता हा कसा कॅल्क्युलेट केला जातो? जर मी आज एखादी प्रॉपर्टी 10 लाखाला विकतीये आणि ती मी घेतलेली आहे 1 लाखाला 10 वर्षापूर्वी, तर डायरेक्ट 10 लाख मधून 1 लाख वजा करून 9 लाख हा माझा कॅपिटल गेन नसतो. ह्याच्यासाठी इन्कम टॅक्सनी इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ऍक्विजिशनचा एक कॅल्क्युलेशन दिलेला आहे. म्हणजे 10 वर्षापूर्वीचे जे 1 लाख होते त्याची आजची काय व्हॅल्यू आहे बिकॉज ऑफ इन्फ्लेशन. 1 लाख ऑब्व्हियसली तेव्हाचे 5 रुपये आणि आत्ताचे 10 रुपये 100 रुपये एकच आहेत. तसेच जे मी प्रॉपर्टी 1 लाखाची घेतली आहे त्या 1 लाखाची आज काय व्हॅल्यू आहे हे इन्कम टॅक्सनी सांगितलं आहे कसं कॅल्क्युलेट करायचं. त्याप्रमाणे कॅल्क्युलेट करून त्याची कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन जर 3 लाख रुपये आली तर 10 लाख ही माझी सेल प्राइस आणि परचेस प्राइस आजची जी असेल ती 3 लाख होईल आणि माझा कॅपिटल गेन जो आहे तो 7 लाख होईल, 9 लाख नाही होणार. आणि 7 लाखावर मला कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. कॅपिटल गेन टॅक्स जर तुम्ही प्रॉपर्टी किंवा ऍग्रिकल्चरल लँड हे विकले तर भरपूर मोठा आकडा असतो. ते वाचण्यासाठी, टॅक्स वाचवण्यासाठी इन्कम टॅक्सनी आपल्याला सेक्शन 54 मध्ये बरेच एक्झेम्पशन्स दिलेले आहेत. एखादा एक्झाम्पल देते की जर मी माझं रेसिडेन्शियल हाऊस सेल करतेय आणि विदिन 6 मंथ जर मी दुसरा रेसिडेन्शियल हाऊस परचेस केला तर मला हा जो कॅपिटल गेन आता झालेला आहे त्याच्यावर टॅक्स भरायची गरज नाही, कारण मी न्यू रेसिडेन्शियल प्रॉपर्टी विकत घेतली आहे म्हणून मला एक्झेम्पशन मिळणार. सिमिलरली ऍग्रिकल्चरल लँड वगैरेसाठी पण बरेच एक्झेम्पशन्स आहे. सेक्शन 54 बराच मोठा आहे. सो जेव्हा पण तुम्ही काही प्रॉपर्टी विकायचा विचार करत असाल तर नक्कीच एक सल्ला घ्या आणि मग पुढे जा, नाहीतर तुम्हाला भरपूर टॅक्स ह्याच्यावर येऊ शकतो. आता जर तुम्ही शेअर्स किंवा म्युच्युअल फंड्स विकले, जे तुम्ही ट्रेडिंग बरेच लोक करत असाल,
तर तुम्ही एका वर्षाच्या आत जर शेअर्स विकले तर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन येतो. इथे 3 वर्षाचा क्रायटेरिया नाहीये, इथे 1 वर्षाचा क्रायटेरिया आहे. आणि जर तुम्ही एका वर्षानंतर जर शेअर्स किंवा म्युच्युअल फंड विकले तर त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन लागतो. आता यात एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की जर तुम्ही लॉंग टर्म कॅपिटल गेन केला शेअर्स मध्ये तर तुम्हाला 1 लाखापर्यंत टॅक्स नाहीये. 1 लाखापर्यंत तुम्ही कितीही लॉंग टर्म कॅपिटल गेन ऑन शेअर्स करा, तुम्हाला टॅक्स बसणार नाही. सो जेव्हा तुम्ही सेल्स ऑफ शेअर्स करायचा विचार करता, 10 महिने 11 महिने नंतर जर तुम्ही सेल करत असाल तर कन्सिडर करा की जर मी अजून 1 महिना थांबलो तर मला कॅपिटल गेन टॅक्स लागणार नाही. सो ही गोष्ट लक्षात ठेवा, लॉंग टर्म मध्ये 1 लाखापर्यंतचा एक्झेम्पशन आहे, त्याच्यावर टॅक्स तुम्हाला येणार नाही. नेक्स्ट आहे प्रॉफिट्स अँड गेन्स फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन. हा तुम्हा सर्वांसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण MVS मध्ये बरेच लोक असे आहेत जे व्यवसाय करतात. सो दिस विल बी द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक फॉर यू, आणि ह्याच्यासाठी तुम्हाला खरंच काही माझ्याकडून नॉलेज लागणार आहे. तर बिझनेस म्हणजे काय, जे बिझनेसमॅन व्यवसाय करतात ते, आणि प्रोफेशन म्हणजे काय, डॉक्टर, आर्किटेक्ट, चार्टर्ड अकाउंटंट, हे सगळे प्रोफेशन मध्ये येतात. आता ह्यांच्यासाठी असं आहे की जर तुम्ही जेवढं तुम्ही सेल करता किंवा तुमचे रिसीट आहेत, टर्नओव्हर आहे, त्याच्यातून तो तुमचा इन्कम मानला जातो आणि त्याच्यातून तुमचे खर्च वजा होतात. खर्च म्हणजे काय, जेवढं काही खर्च तुम्ही बिझनेस साठी करत असाल, फॉर एक्झाम्पल टेलिफोन एक्सपेन्स, इलेक्ट्रिसिटी, तुम्ही काही रेंट भरत असाल तुमच्या प्रिमायसेस साठी, तुम्ही तुमच्या स्टाफला सॅलरी देत असाल, किंवा तुम्ही काही रिपेअरिंगचा खर्च करत असाल, इन्शुरन्स ऑन युअर कमर्शियल व्हेकल किंवा प्रॉपर्टी, ऍडव्हर्टाइजमेंट हा एक भरपूर मोठा खर्च असतो. हे सर्व खर्च जे तुम्ही करता हे तुमच्या टर्नओव्हर मधून किंवा ग्रॉस रिसीट्स मधून वजा होतो, आणि जो आकडा फायनल आकडा येतो तो तुमचा प्रॉफिट असतो. त्या प्रॉफिटवर इन्कम टॅक्स येतो. तुमच्या टर्नओव्हरवर डायरेक्ट इन्कम टॅक्स भरला जात नाही. एक प्रॉफिटचा आकडा काढला जातो आणि त्या प्रॉफिटवर तुम्ही टॅक्स भरता. या सगळ्या एक्सपेन्सेसच्या व्यतिरिक्त इन्कम टॅक्सनी डेप्रिसिएशन ऑन एसेट्स हा एक अजून खर्च तुम्हाला दिलेला आहे. हा ऍक्च्युअल आपला खर्च नसतो, पण हा तुम्ही क्लेम करू शकता ऍज युअर एक्सपेन्स. आता डेप्रिसिएशन म्हणजे काय असतं, तुम्ही तुमच्या बिझनेससाठी काही मशिनरी वापरत असाल, काही टूल्स इक्विपमेंट्स वापरत असाल, कमर्शियल व्हेकल असेल, लॅपटॉप असेल, फर्निचर असेल, कम्प्युटर असेल, हे सगळे तुमच्या कंपनीचे एसेट्स आहेत, तुमच्या फर्मचे एसेट्स आहेत. या वर तुम्ही यूज करून करून त्याचं वेअर अँड टेअर होतं, त्याची झीज होत असते, तर त्याच्यावर तुम्हाला एक खर्च दिला जातो म्हणून डेप्रिसिएशन. जसं फर्निचरवर तुम्ही 10% डेप्रिसिएशन क्लेम करू शकता असं इन्कम टॅक्सने दिलेलं आहे. सो इन्कम टॅक्सनी डेप्रिसिएशनचे रेट पण ठरवून दिलेले आहेत. त्या स्पेसिफिक रेट प्रमाणे तुम्ही त्या जे झीज होत आहे तुमच्या ऍसेट्सची त्याचं डेप्रिसिएशन क्लेम करू शकता आणि एक्सपेन्सला टाकू शकता, आणि त्या हिशोबाने तुमचा फायनल जो प्रॉफिट येईल त्याच्यावर तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागेल. आता इन्कम टॅक्सनी अजून एक 44AD आणि ADA चा एक सेक्शन दिलेला आहे, प्रिझम्पटिव्ह टॅक्सेशन. म्हणजे ज्या लोकांनी हे खर्चांचे बिल ठेवलेले नाहीयेत किंवा त्यांचा काही हिशोब नाहीये माझा किती खर्च झालाय, मग त्या लोकांनी काय करायचं, किंवा हे छोटे जे बिझनेसमॅन असतात ते एवढं हिशोब डायरी किंवा टॅलीमध्ये अकाउंटिंग हे सगळं मेंटेन करत नाही, मग त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न कसं भरावं, तर ह्याच्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी एक सिंपल प्रिझम्पटिव्ह टॅक्सेशनचा सेक्शन दिलेला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुमचा जेवढा टर्नओव्हर आहे किंवा तुमचे जेवढे रिसीट्स आहेत, तुमचं जेवढं सेल आहे, त्या आकड्यावर तुम्ही डायरेक्ट 8 किंवा 6% प्रॉफिट दाखवा आणि त्याच्यावर टॅक्स भरा. जर 10 लाख रुपये माझा टर्नओव्हर असेल त्याच्यावर 6% माझं प्रॉफिट होईल आणि त्या प्रॉफिटवर मी इन्कम टॅक्स भरेल. इन्कम टॅक्सनी अज्युम केलं आहे की 6% इज युअर प्रॉफिट. तसंच प्रोफेशनला 6 आणि 8 ऍप्लिकेबल नाहीये, त्यांना डायरेक्ट 50% प्रॉफिट दाखवावं लागतो. आता एक खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट मुद्दा असा आहे की तुम्ही जर बिझनेस किंवा प्रोफेशन करत असाल आणि तुम्ही जीएसटीचं रजिस्ट्रेशन सुद्धा घेतलेलं आहे, त्या केसमध्ये तुम्हाला ही खबरदारी नक्कीच घ्यायला पाहिजे की तुम्ही जेवढा टर्नओव्हर किंवा रिसीट्स किंवा सेल इन्कम टॅक्सला दाखवताय तेवढंच तुम्ही जीएसटीला दाखवायला पाहिजे, किंवा जेवढं तुम्ही वर्षभरात जीएसटीला दाखवताय
तेवढं सेम तुम्हाला इन्कम टॅक्सला दाखवायला पाहिजे. जर तुम्ही इथे कमी दाखवलं आणि दुसरीकडे जास्त दाखवलं तर तुम्ही नक्कीच अडचणीत येऊ शकता. सो ही एक खबरदारी नक्कीच घ्या की जीएसटीचा टर्नओव्हर आणि इन्कम टॅक्सचा टर्नओव्हर सेम असायला पाहिजे. बरेच लोक जीएसटी रिटर्न भरताना एवढं इम्पॉर्टन्स त्याला देत नाही आणि नील रिटर्न भरतात. नील रिटर्न म्हणजे जीएसटी मध्ये तुम्ही असं दाखवताय की माझं सेल 0 झालंय, 0 झालंय आणि मी नील रिटर्न भरते. आणि अदर देन दॅट इन्कम टॅक्स रिटर्नला मी 10 लाख 15 लाख असा टर्नओव्हर दाखवते. सो या केसमध्ये तुम्हाला जीएसटी मध्ये नक्कीच अडचण येऊ शकते की तुम्ही इन्कम टॅक्सला टर्नओव्हर दाखवलाय तर जीएसटीला का नाही. सो ही खबरदारी तुम्ही नक्कीच घ्या. जीएसटीच्या प्रेझेंटेशन मध्ये सुद्धा मी हे एकदम नीट सांगितलेलं आहे. जीएसटीच्या प्रेझेंटेशनची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, तुम्ही ती नक्कीच रेफर करू शकता आणि ही खबरदारी नक्कीच लक्षात ठेवा. अजून एक पॉइंट फॉर बिझनेस और प्रोफेशन, जर तुम्ही बिझनेस मध्ये रिटर्न इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल तर तुम्ही बँक स्टेटमेंट सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. जेवढं तुमचा टर्नओव्हर बँक स्टेटमेंट मध्ये दिसतंय तेवढं तुम्हाला कंपल्सरी इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये दाखवायलाच पाहिजे. अदर देन दॅट जर तुमचा कॅश सेल होतोय तो तर दाखवायचाच आहे, पण बँक स्टेटमेंट मॅच करत नाही तर ती खबरदारी नक्कीच घ्या की बँक स्टेटमेंटचा टर्नओव्हर पण तुम्ही कन्सिडर करा. ओके, सो दिस वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट फॉर MVS अँड आय होप आय क्लिअर्ड इट. एकदम डिटेल मध्ये मी जाऊ शकत नाही, वेळेअभावी मला तेवढं जमणार नाही, पण तुम्हाला कोणत्याही एका हेडची जर एकदम डिटेल मध्ये प्रेझेंटेशन पाहिजे असेल तर आपण नक्कीच अजून एक सेमिनार त्यावर ठेवू. आय विल बी हॅपी टू डू दॅट. ओके, अँड द लास्ट हेड आपला असा आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. जे वरचे 4 हेड्स आपण पाहिले त्यात इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट कुठेच आलं नाही, तो इथे येणार अदर सोर्सेस मध्ये. किंवा तुम्ही जर डोमेस्टिक कंपनी म्हणजे इंडियाचे जे कंपनीज आहेत त्यांचे जर तुम्ही काही शेअर्स विकत घेतलेले असतील त्याच्यावर तुम्हाला डिव्हिडंड मिळतो, तो पण तुमचा इन्कम आहे, तो कुठे टॅक्सेबल होईल तर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये. किंवा जर तुम्ही लॉटरीमध्ये इंटरेस्टेड असाल, तुम्ही लॉटरीचे तिकीट घेतले आणि तुम्ही जिंकले तर त्याचा जो इन्कम आहे तो अदर सोर्सेस मध्ये येतो. इन शॉर्ट, एनी इन्कम जे वरच्या 4 हेड्स मध्ये कव्हर केलेला नाहीये तो या इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये कव्हर होतो. सो इन्कम टॅक्स कोणताच इन्कम तुमचा सोडत नाही, म्हणून त्यांनी हा लास्ट सोर्स दिलाय की जे कुठेच बसत नाही ते नक्कीच इकडे टॅक्सेबल होईल. हे काही एक्झॅम्पशन्स आहेत की या इन्कमवर तुम्हाला टॅक्स भरायची गरज नाही. जसं ऍग्रिकल्चरल इन्कम, बरेच फार्मर्स असतात किंवा असे लोक असतात जे ऍग्रिकल्चर मधून इन्कम कमवतात. मग त्यांनी काय करायचं तर त्यांनी पण इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा आणि ऍग्रिकल्चरचा जेवढा इन्कम आहे तो सगळा ऍग्रिकल्चरल इन्कम या कंपोनेंट अदर सोर्सेस मध्ये दाखवायचा, पण त्याच्यावर टॅक्स बसणार नाही. पण तो डिस्क्लोज करणं, तो दाखवणं कंपल्सरी आहे. जर तुम्हाला काही डिव्हिडंड मिळत असेल त्याच्यावर टॅक्स नाहीये, पण ते तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. ग्रॅच्युटी, जेव्हा तुम्ही सॅलरीड एम्प्लॉईज आहात आणि तुम्ही कंपनी सोडता तर तुम्हाला बरेच वेळा ग्रॅच्युटी किंवा लीव्ह एनकॅशमेंट मिळते. तुम्हाला असं वाटतं की ग्रॅच्युटी मिळाली ते फॉर्म 16 मध्ये कन्सिडर केली आहे, टॅक्स डिडक्ट झालाय, माझं काम संपलं. पण तुम्ही एक लक्षात ठेवा की ग्रॅच्युटी हा काही लिमिट पर्यंत एक्झेम्प्ट असतो. तर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरताना जर त्याचं प्रॉपर कॅल्क्युलेशन केलं आणि जेवढा एक्झेम्प्ट ग्रॅच्युटी आहे ते जर बरोबर कॅल्क्युलेशन करून घेतलं तर तुम्हाला बराच टॅक्स वाचवता येतो किंवा डिडक्ट केलेला टॅक्स जो असतो तो तुम्ही रिफंड क्लेम करू शकता. एक सिंपल एक्झाम्पल देते. मागच्या वर्षी एक क्लायंट आले होते, त्यांनी कंपनी सोडली होती आणि त्यांना बराच मोठा ग्रॅच्युटी किंवा लीव्ह एनकॅशमेंट दोन्ही मिळालेले होते. आणि त्यांनी आम्हाला फॉर्म 16 दाखवलं तर त्याच्यात बरेच काही कंपोनेंट्स होते जे एक्झेम्पशन मध्ये येऊ शकले आणि त्यांना अपेक्षा होती की अंदाजे 1-1.25 लाख पर्यंत मला रिफंड येईल, तर तुम्ही नीट कॅल्क्युलेशन करून तेवढं रिफंड घ्या. पण जेव्हा मी त्यांचं ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन केलं आणि इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं त्यांना 4,20,000चं रिफंड आलं. त्यांचा फॉर्म 16 तर होतच, पण कॅपिटल गेन पण होतं ज्याच्यावर टॅक्स डिडक्ट झालेलं होतं आणि बरेच कॅल्क्युलेशन होते, पण त्यांना 4,20,000चं डिडक्शन आलं. आणि ते कशामुळे तर हे ग्रॅच्युटी, लीव्ह एनकॅशमेंट ह्यांचे एक्झेम्पशन क्लेम केल्यामुळे. आणि त्या व्यतिरिक्त त्यांना जेवढा डिले झाला रिफंड येणार
त्याच्यावर त्यांना इंटरेस्ट पण मिळाला. इन्कम टॅक्स काय करतो, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, जर तुमचा रिफंड यायला डिले झाला तर त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट पण देतो. तर 4,20,000 त्यांना 15-20,000 तर इंटरेस्टच मिळाला. सो म्हणून हे सगळे एक्झेम्पशन जे आहेत हे कॅल्क्युलेट करून प्रॉपर त्याचं एक्झेम्पशन घेऊन टॅक्स रिफंड आपण क्लेम करू शकतो किंवा टॅक्स वाचू शकतो. लास्ट आहे की काही कॉमन डिडक्शन्स. ऍक्च्युली डिडक्शन्सची लिस्ट खूप बरीच मोठी आहे, पण मी काही कॉमन डिडक्शन्स कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे 80C चा डिडक्शन. ह्याच्यात शक्यतो लोक घेतातच. फर्स्ट आहे पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड. पब्लिक प्रोव्हिडंट फंडचं सध्या रेट ऑफ इंटरेस्ट 6.5% ते 7% चालू आहे. जेव्हा तुम्हाला त्याचा इंटरेस्ट मिळतो तो पण टॅक्स फ्री असतो. सो ही खूप मोठं बेनिफिट दिलं आहे तुम्हाला डिडक्शन मध्ये. प्रोव्हिडंट फंड हे सॅलरीड एम्प्लॉईज जे असतात त्यांचे एम्प्लॉयर, त्यांचे बॉस त्यांचा पीएफ डिडक्ट करतात आणि तो पीएफ प्रोव्हिडंट फंड तुम्ही 80C मध्ये डिडक्शन घेऊ शकता. हाऊसिंग लोन, तुम्ही एक हाऊस प्रॉपर्टीवर जर हाऊसिंग लोन घेतला असेल तर त्याचा इंटरेस्ट पार्ट जो आहे तो आपण ऑलरेडी हाऊस प्रॉपर्टी मध्ये कव्हर केला आहे आणि त्याचा जो प्रिन्सिपल अमाऊंट आहे तो इथे 80C मध्ये तुम्ही डिडक्शन घेऊ शकता. स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन हा खूप मोठा डिडक्शन आहे. जर तुम्ही नवीन प्रॉपर्टी विकत घेतली, तुम्ही त्यावर स्टॅम्प ड्युटी बराच मोठा अमाऊंट भरता आणि रजिस्ट्रेशन फी ही भरता, तो तुम्ही डिडक्शन 80C मध्ये क्लेम करू शकता आणि तुमचा टॅक्स वाचू शकता. सुकन्या समृद्धी योजना त्यांच्यासाठी आहे ज्यांना मुलगी आहे. जर तुम्हाला मुलगी असेल तर त्यांच्या नावावर तुम्ही सुकन्या योजना हे चालू करू शकता. त्यांचा इंटरेस्ट रेट 7 ते 7.5% चालू आहे सध्या आणि ही खूप चांगली योजना आहे मुलींसाठी पण, त्यांच्या फ्युचर एज्युकेशनसाठी पण आणि 80C तुमच्या डिडक्शनसाठी पण. त्या व्यतिरिक्त बरेच अजून डिडक्शन्स आहेत. मॅक्सिमम डिडक्शन तुम्ही सर्व मिळून अप टू 1,50,000 फक्त क्लेम करू शकता, त्याच्यापेक्षा जास्त नाही. मेडिक्लेम जर तुम्ही काढला, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी, तर तुम्हाला 25,000 चा डिडक्शन मिळतो आणि तेवढं तुम्ही तुमच्या इन्कम मधून वजा होतो. जर तुम्ही सिनियर सिटीजन असाल किंवा तुमच्या आई वडिलांची तुम्ही पॉलिसी काढली आणि ते सिनियर सिटीजन असतील, सिनियर सिटीजन म्हणजे 60 इयर्स ऑर अबव, तर त्यांना 25,000 नव्हे तर 50,000 चा डिडक्शन मिळतो. आणि तुम्ही जर मुलांसाठी एज्युकेशन लोन काढला असेल त्याच्यावर जे तुम्ही इंटरेस्ट भरता तेही तुम्ही डिडक्शन मध्ये क्लेम करू शकता. हे बऱ्याच लोकांना माहित नसतं आणि ते एज्युकेशन लोनवरचा इंटरेस्ट आहे तो असाच वाया जात असतो, पण तुम्ही नक्कीच इकडे तो डिडक्शन म्हणून क्लेम करू शकता. तुमच्या सेव्हिंग बँक मध्ये तुम्हाला बराच इंटरेस्ट पण येत असतो जर त्याच्यात तुम्ही अमाऊंट अशीच ठेवली अक्युमुलेट करून, तर ते पण अप टू 10,000 एक्झेम्प्ट असतो, त्याच्यावरची सगळी अमाऊंट टॅक्सेबल होती. आता सर्वात महत्वाचा मुद्दा, इन्कम किती आहे हे तर आम्हाला कळालं, पण त्याच्यावरचा टॅक्स किती आहे. आता एक न्यू टॅक्स रेजिम ही आलेली आहे, तर बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन असतं मॅडम ओल्ड घ्यायचं का न्यू घ्यायचं. तर त्या केसमध्ये एकदा आपण टॅक्स रेट्स बघू आणि काय बेनिफिट्स आणि हे आहेत ते पण बघू. अप टू 2,50,000 ओल्ड टॅक्स स्लॅब मध्ये टॅक्स नाही लागत आहे, नील आहे. 2,50,000 to 5,00,000 मध्ये 5% टॅक्स रेट आहे. 5,00,000 to 10,00,000 20% आहे. 10,00,000च्या वरती 30% आहे आणि प्लस ह्याच्यावर सेस पण ऍड होतो 4%. हे जे टॅक्स रेट्स आहे फक्त इंडिव्हिज्युअल साठी आहेत, इंडिव्हिज्युअल HUF हिंदू अनडिवायडेड फॅमिलीसाठी. आता ओल्ड स्लॅब्स मध्ये आपण जे वर एक्झेम्पशन्स किंवा डिडक्शन्स पाहिले हे सर्व तुम्ही घेऊ शकता आणि फायनल जो तुमचा टॅक्स इन्कम येईल त्याच्यावर तुम्हाला ओल्ड टॅक्स रेट प्रमाणे टॅक्स भरावा लागतो. न्यू जे टॅक्स स्लॅब आहे ते आहे 2,50,000 पर्यंत नो टॅक्स, 2,50,000 to 5,00,000 5%, 5,00,000 to 7.5 lakh 10%, 7.5 lakh to 10 lakh 15%, 10 lakh to 12,50,000 20%, 12,50,000 to 15 lakh 25% आणि 15 लाखाच्या वर 30%. आता भलेही त्यांनी इन्कम टॅक्स रेट न्यू स्लॅब मध्ये कमी ठेवलेले आहेत, पण त्यांनी हे क्लिअरली सांगितलंय की न्यू टॅक्स स्लॅब मध्ये तुम्ही डिडक्शन्स किंवा एक्झेम्पशन्स कोणतेही घेऊ शकत नाही. हाऊस रेंट अलाउन्स पण घेऊ शकत नाही, LIC घेऊ शकत नाही, मेडिक्लेम घेऊ शकत नाही, हाऊस प्रॉपर्टीचा जो इंटरेस्टचा लॉस आहे तो घेऊ शकत नाही. कोणत्याही प्रकारचे डिडक्शन्स तुम्ही न्यू स्लॅब मध्ये घेऊ शकत नाही.
कोणता स्लॅब चांगला आणि कोणता वाईट असं काहीच नाही. दोन्हीही आपापल्या ठिकाणी ओके आहेत. ओन्ली तुम्ही काय करायचं, तुम्ही जेव्हा तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न भरताय, तुम्ही दोन्हीही टॅक्स रिजिम्स प्रमाणे आपलं फायनल टॅक्स कॅल्क्युलेट करायचं. ज्यात कमीत कमी टॅक्स बसतंय तो रिजिम तुम्ही अप्लाय करून यू कॅन फाईल युअर इन्कम टॅक्स रिटर्न. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मॅडम 5 लाख पर्यंत तर टॅक्स नाहीये, तर तुम्ही असं का म्हणताय की 2.5 ते 5 लाख 5% आहे. तर अप टू 2,50,000 तुम्हाला इन्कम टॅक्स नाहीये. जर तुमचं इन्कम 2,50,000च्या आत असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरायची गरज पण नाही. इफ यू वॉन्ट तुम्ही फाईल करू शकता, पण कंपल्सरी नाही. पण जर तुमचं 2,50,000 टू 5 लाख इन्कम असेल तर तुम्हाला 5% इन्कम टॅक्स रेट आहे. पण गव्हर्नमेंटनी इन्कम टॅक्सनी त्याच्यासाठी एक रिबेट दिलाय 12,500चा. म्हणजे 5% भलेही तुम्हाला टॅक्स बसतोय, पण त्याच्यातून 12,500चं तुम्हाला एक डिडक्शन दिलेला आहे, रिबेट दिलेला आहे, जो वजा होईल आणि तुमचा फायनल टॅक्स 0 येईल. सो जर तुमचं इन्कम 5 लाखापर्यंत असेल तर तुम्ही हे 12,500च्या रिबेटचा पुरेपूर फायदा घेऊ शकता आणि 0 इन्कम टॅक्स भरू शकता. पण जर तुमचं इन्कम 5 लाखाच्या वर 1 रुपये सुद्धा गेला, तुम्हाला ह्या 12,500च्या रिबेटचा फायदा अप्लाय होत नाही. तुम्हाला पूर्ण इन्कमवर टॅक्स भरावा लागतो. इंडिव्हिज्युअलचे रेट्स आपले झाले. आता पार्टनरशिपला 30% आहे, डोमेस्टिक कंपनीजला 25 ते 30% आहे आणि फॉरेन कंपनीला 40% आहे. ह्याच्यावर सेस आणि सरचार्ज वेगळा ऍप्लिकेबल होतो. आतापर्यंत मी इन्कम टॅक्सचे बरेच बेसिक कन्सेप्ट सांगितले आहे. आय होप ते तुमच्या नॉलेजमध्ये काही ऍड झाले असतील. आता लास्टली मला हे म्हणायचंय की इन्कम टॅक्स रिटर्न का भरावा, ह्याचा काय फायदा आहे. तर जर तुमच्या बिझनेससाठी तुम्हाला लोनची गरज पडली, आता नाही पडणार पण 1-2 वर्षांनी पडू शकते, तर जेव्हा तुम्ही लोनसाठी जाता फाईल घेऊन, तर ते तुम्हाला 3 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न मागतात. आणि त्या पॉइंट ऑफ टाइमला मागच्या 3 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न आपण भरू शकत नाही, कारण इन्कम टॅक्सनी पण एक डेडलाईन दिलेली असते. त्यानंतर आपण जुने रिटर्न नाही भरू शकत. सो आतापासून जर तुम्ही तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल बनवत गेले, तर पुढे बिझनेससाठी तुम्हाला जेव्हा लोन लागेल तेव्हा तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. आणि माझं मत असं आहे की जर तुम्हाला बिझनेस ग्रो करायचा असेल तर तुम्हाला लोनची कधी ना कधी गरज पडणारच आहे. सो त्यासाठी नक्कीच तुम्ही तुमची इन्कम टॅक्स फाईल स्ट्रॉंग करा आणि आतापासून लगेच भरायला सुरुवात करा. दुसरं, तुम्ही एक्झॅम्पशन्स किंवा डिडक्शन्स क्लेम करून तुमचा टॅक्स रिफंड घेऊ शकता, जेवढं एक्स्ट्रा डिडक्ट झालंय तेवढं. तिसरं, जर तुम्ही शेअर्स काही विकताना कॅपिटल गेन करण्याऐवजी लॉस केला असेल एखाद्या वर्षात आणि त्या वर्षात तुम्हाला वाटलं आता लॉसच झाला, मी कशाला रिटर्न भरू, आणि तुम्ही तो रिटर्न नाही भरला, तर तुम्ही जो तो लॉस आहे तो कॅरी फॉरवर्ड करू शकणार नाही. कॅरी फॉरवर्ड जर तुम्ही केला नाही आणि पुढच्या वर्षी तुम्हाला प्रॉफिट झाला शेअर्स मध्ये, तुम्हाला त्या पूर्ण प्रॉफिटवर टॅक्स भरावा लागेल. जर तुम्ही तो लॉस कॅरी फॉरवर्ड केला असता तर त्या प्रॉफिट मधून जुना लॉस वजा झाला असता आणि राहिलेल्या अमाऊंटवरच तुम्हाला टॅक्स भरावा लागला असता. सो रिटर्न भरला तरच तुम्हाला लॉस कॅरी फॉरवर्ड करता येईल, हाऊस प्रॉपर्टी असो किंवा कॅपिटल गेन असो. तुम्हाला जर फिरायचं शौक असेल, आउट ऑफ इंडिया जायचं शौक असेल किंवा बिझनेस पर्पजने तुमची ट्रिप्स होत असेल, तर तुम्हाला विजा लागतो आणि विजाच्या प्रोसेसिंगसाठी इन्कम टॅक्स रिटर्न मागितले जातात. युरोपियन कंट्रीज मध्ये जर तुम्हाला फिरायचं असेल तर तुमचा आयटीआर बराच स्ट्रॉंग असावा लागतो, तरच तुमचा विजा प्रोसेस होतो. एक क्लायंट आता माझ्याकडे आले होते मागच्या वर्षी, त्याने त्याच्या आधी कधीच आयटीआर भरला नव्हता आणि त्यांचा विजा रिजेक्ट झाला होता. त्यांनी एअर तिकीट काढला होता जर्मनीचा, एअर तिकीटचे पैसे ऑलरेडी भरले होते, पण आयटीआरच्या प्रॉब्लेममुळे त्यांचा विजा हे झाला नाही, अप्रूव्ह झाला नाही आणि त्यांचे तिकीटचे पैसे वाया गेले, ते त्यांना रिफंड मिळाले. सो विजा प्रोसेसिंग साठी पण इन्कम टॅक्स रिटर्न भरणं खूप गरजेचं आहे. सो ज्यांना फिरायचा शौक आहे त्यांनी नक्कीच इन्कम टॅक्स रिटर्न भरा. जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न उशिरा भरला तर तुम्हाला पेनल्टीही लागते, रिफंड येण्यात उशीर येतो किंवा तुम्हाला नोटीसही येऊ शकते, इंटरेस्ट पेनल्टीही लागू शकते. मी खाली इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा जो पोर्टल आहे त्याचा लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही इन्कम टॅक्सची पोर्टल एक व्हिजिट करू शकता फॉर युअर नॉलेज. इन्कम टॅक्स रिटर्न भरायला एकदम सिंपल डॉक्युमेंट्स लागतात, पॅन कार्ड, आधार कार्ड. जर तुम्ही सॅलरीड एम्प्लॉयड असेल तर फॉर्म 16, बँक स्टेटमेंट तुमचा,
फिक्स डिपॉझिट इंटरेस्ट सर्टिफिकेट, तुम्ही FD काय केले असतील तर त्याचा इंटरेस्टचा एक सर्टिफिकेट मिळतो. हाऊसिंग लोन काढला असेल तर त्याचा इंटरेस्ट सर्टिफिकेट मिळतो. शेअर्स काही विकले असतील तर ब्रोकर कडून तुम्ही तो शेअर स्टेटमेंट मागू शकता, जे तुम्ही शेअर्स सेल केले आहेत. प्रॉपर्टी जर तुम्ही विकली आहे तर त्याचा इंडेक्स 2 असतो, 7/12 असतो, ते सगळे डॉक्युमेंट्स लागू शकतात. सगळे डॉक्युमेंट्स एकदम इझिली अवेलेबल होतात. आम्ही तुम्हाला नक्कीच हेल्प करतो त्या गोष्टीमध्ये. कोणते डॉक्युमेंट्स कुठून डाउनलोड करायचे, कसे मिळतात, कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. LIC मेडिक्लेम जर तुम्ही घेतली असेल तर त्याचे डॉक्युमेंट्स फॉर क्लेमिंग डिडक्शन. या प्रकारे एकदम सिम्पल वे मध्ये आपण इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करू शकतो. फक्त त्याच्यासाठी एक्झेम्पशन्स, डिडक्शन्स ह्यांची माहिती गोळा करणं, प्रॉपर डिडक्शन्स क्लेम करणं हे खूप गरजेचं आहे. सो जर तुम्ही हे सगळं एकदम सिस्टमॅटिकली प्रॉपरली नॉलेज घेऊन फाईल केलं तर तुम्ही नक्कीच तुमचं इन्कम टॅक्स वाचू शकता किंवा जे एक्स्ट्रा झालेलं डिडक्ट झालेलं टॅक्स आहे ते रिफंड क्लेम करू शकता. आय होप मी बरेच कॉन्सेप्ट क्लिअर केले असतील तुमचे. आणि लास्ट पॉइंट असा आहे की काफी इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा, की फिनान्शियल इयर 2021 म्हणजे 1 एप्रिल 2020 पासून 31 मार्च 2021 पर्यंत जो फिनान्शियल इयर होता त्या इयरचा इन्कम टॅक्स रिटर्न भरायची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे, जे आता नुकतीच 10-11 दिवसात एक्सपायर होणार आहे. तर तुम्ही नक्कीच इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं मनावर घ्या आणि माझ्या प्रेझेंटेशनला रेफर करून नक्कीच इन्कम टॅक्स रिटर्न भरून घ्या. आय होप यू लाईक द प्रेझेंटेशन. आता मी अक्षय सरांना हँडओव्हर करते. काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. माझा मोबाईल नंबर, ईमेल आयडी शेअर केलेला आहे. या प्रेझेंटेशनची लिंकही तुमच्या बरोबर डिस्क्रिप्शन मध्ये शेअर केली जाईल आणि जीएसटीचा जो माझा जुना प्रेझेंटेशन होता त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. थँक्यू. अक्षय सर आपण आहात लाईनवर? नमस्कार मित्रांनो, आज काही वैयक्तिक कारणामुळे मी सेशनला लवकर जॉईन झालो नव्हतो. उशिरा जॉईन झाल्याबद्दल क्षमस्व. आज त्यांनी आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न बद्दल आणि इन्कम टॅक्स रिटर्न आपण का भरायला हवेत आणि त्यासोबतच इन्कम टॅक्स रिटर्न कुठल्या पद्धतीने आपण नीट भरू शकतो आणि आपल्याला ते काय मदत करू शकतात याबद्दल त्यांनी आपल्याला खूप छान सुंदर माहिती दिली. सिंपल साध्या शब्दांमध्ये माहिती दिली. अक्षय सर, आपल्याकडे काही प्रश्न आलेले आहेत. त्यापैकी एक प्रश्न असा होता, क्वेरी होती की माझे एक मित्र आहेत, त्याने विचारलं की आपण जर रेग्युलरली इन्कम टॅक्स रिटर्न जर भरत असलो तर आणि त्यानंतर जर काही ऍक्सिडेंटल डेथ जर झाली तर त्यावेळी आपल्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडनं आपल्याला काही कॉम्पन्सेशन मिळतं का? त्या संदर्भात काहीतरी माहिती आपण देऊ शकाल? इन्कम टॅक्स कडून तुम्हाला जे ऍक्सिडेंटल डॅमेजेस असतात त्याचा काही रिफंड मिळत नाही. जर तुमची डेथ झाली ऍक्सिडेंटमुळे तर तुमच्या नॉमिनीच्या बिहाफवर त्या वर्षात जर तुम्ही काही इन्कम कमवलं असेल तर तुमच्या नॉमिनीनी तुमच्या बिहाफवर तुमचा इन्कम टॅक्स भरावा आणि त्यानंतर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरणं बंद करावं. पण डॅमेजेस तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट देत नाही. ओके, म्हणजे इन केस ऑफ ऍक्सिडेंटल डेथ और नॉर्मल डेथ त्यामध्ये ते इन्कम टॅक्स मधून तुम्ही जर रेग्युलरली इन्कम टॅक्स भरत असला तर त्यात काही रिटर्न्स आपल्याला मिळत नाहीत. अनलाईक इन्शुरन्स पॉलिसीज वगैरे तसं मिळत. ओके, फाईन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न माझ्याकडे नाही. हाच एक प्रश्न होता. ताई धन्यवाद, तुम्ही आज आलात आणि खूप सिंपल साध्या शब्दांमध्ये सर्व आपल्या बांधवांना ही माहिती दिली. इन्कम टॅक्स भरणं ही एक खूपच महत्वाची गोष्ट आहे. स्पेशली आपले जे व्यावसायिक बांधव आहेत त्यांनी कुठलाही जरी व्यवसाय सुरू केला, छोटाही जरी व्यवसाय सुरू केला तरी दरवर्षी त्यांनी आपला इन्कम टॅक्स फाईल करणं हे खूप जरुरी आहे, चाहे आपला व्यवसाय मोठा आहे किंवा नाही. कारण बऱ्याचशा बांधवांना असं असतं की येस, माझा छोटासा व्यवसाय आहे, यामध्ये मला इन्कम टॅक्स भरायची काही जरूरत नाहीये. जरी आपला इन्कम कमी असला, टॅक्सेबल नसला तरीही आपला इन्कम टॅक्स रिटर्न 0 टॅक्सेस म्हणूनही आपण भरू शकतो. दरवर्षी आपण त्याला फाईल करू शकतो आणि जेव्हा आपला इन्कम ज्या पद्धतीने टॅक्सेबल होईल त्या पद्धतीने ते आपल्याला भरायला नेहमीच मदत होते. थँक्यू सो मच. आपण खूप छान आणि सिंपल साध्या शब्दामध्ये आपल्या बांधवांना माहिती दिल्याबद्दल मी माफी मागतो. मी आज काही व्यक्तिगत कारणामुळे आज जरासा उशिरा आपल्यासोबत जॉईन झालो.
खूप खूप धन्यवाद. अक्षय सरांचेही मी खूप धन्यवाद देतो की आज त्यांनी हे सेशन कंडक्ट केलं आणि आपल्या सर्वांसोबत हे महत्वाचं सेशन घेऊन आलो. एकदा पुन्हा क्लोजिंग करण्याआधी मी पुन्हा आठवण देऊ इच्छितो आपल्या बांधवांना की 31 डिसेंबर ही आपली सगळ्या या वर्षीची शेवटची तारीख आहे. त्याआधी आपले इन्कम टॅक्स रिटर्न जर आतापर्यंत आपण भरलेले असतील प्लीज भरून घ्या. धन्यवाद. जय शिवराय. शुभरात्री. थँक्यू. जय शिवराय सर.